नमस्कार, मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला दीप अमावस्येबद्दल माहिती सांगणार आहे की दीप अमावस्या आपण साजरी का करतो आणि त्यामागील नेमकं महत्त्व काय आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दीप अमावस्या जी आहे ती आषाढ महिन्यातील जी अमावस्या येते त्या दिवशी आपण साजरी करत असतो। आपल्याला माहीतच आहे, अमावस्या म्हटलं की अंधकार असतो आणि दीप म्हटलं की त्या अंधकारातून आपल्याला प्रकाशाकडे नेत असतो। म्हणून या दिवशी आपण दीपपूजन करत आणि तसंच श्रावण महिना दुसऱ्या दिवसापासून लागत असतो आणि जसं की आपल्याला माहिती आहे की श्रावण महिना किती पवित्र मानला जातो। कारण श्रावण महिन्यात सण येत असतात आणि प्रत्येक सणाला आपल्याकडे पूजा-पाठ तर करतच असतो आणि दिवा म्हटलं की त्याचं एक महत्त्वपूर्ण काम असतं। कारण प्रत्येक पूजा ही दिव्याशिवाय अपूर्णच असते आणि दिवा म्हटला तर एक उजेड, ज्ञान, प्रकाश आणि आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे आपल्याला नेत असतो। कारण विचार करा ना, जर दिवा नसेल, वीज नसेल, तर आपलं जीवन म्हणजे अंधकारमयच होतं। तर त्याच्याप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी हा एक दिवस असतो आणि जसं की आपल्याला माहिती आहे, पूर्वीच्या काळी वीज नसायची, तर दिवे, पणत्या, निरांजनी हे लावूनच पूर्ण जे आहे दिवसा आपण काम करत असायचो आणि त्या परंपरेनुसार ती आजतागायत चालत आलेली आहे ती परंपरा। आणि अजून पण जरी आधुनिक कितीही झालं तरी आज आपल्या भारतीय संस्कृतीत ज्या आपल्या परंपरा चालत आलेल्या आहे त्या आपण जोपासतो आणि ती एक सुंदर बाब आहे। आणि त्याच प्रकारे हे दीपपूजन, कारण दिवा म्हटला की आपल्याला एक सकारात्मकता मिळते, सुख, समाधान, समृद्धी आपल्या घरामध्ये राहत असते। तर यासाठी आपण दीप अमावस्येला आपल्या घरातील जितके पण दिवे असतात त्यांना स्वच्छ देऊन, हळद कुंकू लावून, फुले वाहून, नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करत असतो की जेणेकरून आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांतता आणि प्रसन्नता, सकारात्मकता आणि जे प्रकाश आहे समृद्धीचं, सुखाचं, शांतीचं ते कायम आपल्या घरात राहो याची प्रार्थना आपण करत असतो आणि तसंच कृतज्ञता व्यक्त करत असतो। तर असा सुंदर अर्थ ह्या दीपपूजनामागे आहे आणि म्हणूनच आपण दर दीप अमावस्येला हे दीपपूजन करत असतो। कारण बघा ना, दिवाळीसुद्धा असते ते अमावस्येचीच रात्र असते, तरी आपण किती लखलखाट करतो, दिवे लावतो, उत्साहात साजरी करत असतो। कारण त्यामागचं कारणसुद्धा आपल्याला माहिती आहे की भगवान राम त्या दिवशी वनवासातून परत आले होते। बघा किती सुंदर असा अर्थ लावलेला आहे आणि प्रत्येक गोष्ट ही विनाकारण नाही आहे, काहीतरी त्याचा संबंध आहे, परंपरा आहेत आणि आध्यात्मिक अर्थ आहे आणि आजपर्यंत आपण तो जोपासतो ही एक सुंदर बाब आहे। आणि अशा प्रकारे ही दीप अमावस्या आपण साजरी करत असतो। आशा करते की व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माहिती तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक यू सो मच।